ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तातडीने पत्रकार परिषद घेण्याचं आपल्या या मोर्चाचे जे नेतृत्व करतात ते सर्वांचे नेते डॉक्टर अजित जिनवले साहेब. आज आपण तातडीने ह्या ठिकाणी जमलो. आपण गेले 8 दिवसापासून ह्या संघर्षाला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने आपण हिवाळी अधिवेशन बघितलं. हिवाळी अधिवेशनामध्ये सगळ्या जे काही आमदार असतील, बाकीचे पदाधिकारी असतील, त्यांनी जो जो आवाज उठवला तो सगळा बघितला आणि म्हणून आपण अकोलेकर का एक झालो याचं कारण म्हणजे की आपल्या अकोल्यावरती जो अन्याय होतोय आणि म्हणून पुन्हा नाशिक हायस्पीड रेल्वे ही अकोल्याच्या एक तरी स्टेशन झालं पाहिजे ह्या मागणीवरती ठाम आहे. आणि म्हणून आपण गेली 8 दिवस सगळ्यांना आव्हान करतोय सगळीजण की सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते आपण सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे आणि त्याप्रमाणे काही प्रमाणात ते होताना दिसतंय. मला वाटतं आज जवळजवळ 10 ते 15 गावांमध्ये आपण सगळी प्रमुख काही मंडळी गेलो, काही महाविद्यालयावरती गेलो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सगळी माध्यमं आपण आज सगळ्या पद्धतीने आपण अवलंबतोय. परंतु आपल्याला जो आपला उद्देश साध्य करायचा आहे आणि सरकारला जी जाग आणायची त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात हा लढा उभा राहायला पाहिजे हा आपल्या सर्वांचा मानस आहे. आणि म्हणून हा मानस घेत असताना आपल्याला जे 16 तारखेला मंगळवारी प्रांत कार्यालय संगमनेर या ठिकाणी जायचं आहे आणि ह्यासाठी आपण उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी ह्या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने आपण ग्राउंड लेवलला गावागावामध्ये गेल्यानंतर जी काय आम्ही सगळ्या पक्षाची जी काय रूट लेवलची जी काय कार्यकर्ते आज आम्ही प्रत्यक्ष मंत्र साहेब आम्ही तिथे गेलो. आमची सगळ्यांची मानसिकता आता बऱ्यापैकी गाव पातळीवरती एकत्र येऊन त्या लढ्यासाठी निघण्याची झाली. परंतु तालुक्याचा विचार केला तर एवढा 200-250 गावांमध्ये आपण पोहोचायचंय, वाड्या वस्त्या आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी आपण तिथं पोहोचलो पाहिजे हा एक आपला उद्देश आहे. आता जर बघितलं आम्ही तर एक 15% आपण तालुका कव्हर करू शकलो आणि मोर्चा 2 दिवसावरती आलेला आहे. 2 दिवसावरती मोर्चा आणि आपल्याला 85% तालुका जर कव्हर करायचा असेल तर याला उपाययोजना म्हणून ही तातडीची पत्रकार परिषद नेत्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्याला शेवटी प्रत्येक ठिकाणी पोहोचून आपल्याला प्रमुख कार्यकर्त्यांना, गाव पातळीवरती कार्यकर्त्यांना याच्यात जोडलं पाहिजे, ह्या लढ्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे. आणि म्हणून आपण 2 दिवसामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी कसं पोहोचलो पाहिजे यासाठी ह्या पत्रकार परिषदेचा महत्वाचा उद्देश पत्रकार परिषद घेण्याचा आहे. आज आपण बघितलं की आपण आता कसं पोहोचू शकतो यासाठी सविस्तर सगळी नेतेगण आपल्याला मार्गदर्शन करतील. परंतु जो एक हे सगळं करत असताना जे काय गाव पातळीवरती दिसतंय, मधल्या फळीतला कार्यकर्ता सज्ज आहे की एक आम्ही सगळ्यांनी एक आव्हान करतोय की सर्वपक्षीय म्हणून जे आव्हान करतोय, सगळ्यांना कॉल करतोय आणि आपण ते पुढे जाण्यासाठी आपण सज्ज होतोय. परंतु एक छोटीशी खंत सगळ्यांच्या मनामध्ये येते की जी काय वरच्या फळीतली जी काही नेते आहेत त्यांनी हे मनावरती घेतलं पाहिजे. हा काय प्रश्न डॉक्टर अजित नवले साहेबांच्या एकट्यासाठी नाहीये, मनकर साहेबांसाठी नाही किंवा महेश रावांसाठी नाही किंवा सावंत साहेबांसाठी नाहीये. हा कोणाचा एकट्याचा प्रश्न नाही, हा संबंध तालुक्याचा प्रश्न आहे. म्हणून त्या एक नेतृत्व करण्यासाठी ह्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी एकत्र यावा आणि त्याने हातभार लावला पाहिजे. यासाठी आपण ही सगळी जण खटाटो. खऱ्या अर्थाने ही चळवळ सुरू झाली. ही चळवळ सुरू होत असताना सगळ्यांनी त्याला रिस्पॉन्स दिला आणि हा रिस्पॉन्स देत असताना आपण आता 2 दिवसामध्ये किती तयारी केली पाहिजे यासाठी जी काय तयारी करायची त्यासाठी ही सगळी मंडळी वारंवार जी एकत्र आलेली ही 5-6 दिवसामध्ये तीच मंडळी आहे. त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ती वाढ होण्यासाठी आणि गावागावामध्ये चळवळ उभं राहण्यासाठी आणि अंतिम नियोजन हे उद्या संध्याकाळी हे अंतिम नियोजन आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि ते नियोजन करण्यासाठी सगळ्यांची मदत, सर्व पक्षांची मदत घेण्यासाठी आणि सर्व पक्षांनी त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी ही नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र यावं. याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला फायदा होणार नाही किंवा कोणत्याही पक्षाला तोटा होणार नाही. मला वाटतं याच्यामध्ये आपण कुणीही पक्ष आणणार नाही. कोणाला जो कुणी मानासन्मानाने त्याला त्या नेतृत्वामध्ये पुढं घालून पुढे त्याच्या मान सन्मान करण्याची प्रत्येकाची ही आज तरी धारणा सगळ्यांची आहे
कोणत्याही पक्षात झाला तर तो खुर्ची देण्याची ताकद आपण ठेवतोय. मला वाटतं हा लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळेजण पुन्हा एकदा सगळ्या नेते मंडळींना, मग वैभव पिचड असतील, अमितरावजी बांगरे असतील, डॉक्टर किरणजी लामटे साहेब असतील, ही सगळी मंडळी, या सगळ्या मंडळींना विनंती आहे, तळपडे साहेब असतील, सतीशदादा भांगरे असतील, ही जी चळवळीतली सगळी नेते आहेत, त्या सगळ्या नेत्यांना मी माझ्या वतीनं विनंती करतो की आपण ह्या लढ्यासाठी यावं आणि या लढ्याचं नेतृत्व करावं. आम्ही आपल्या बरोबर आहोत. आम्ही सगळीजण आपण मिळून संगमनेरचा प्रांत कार्यालयावरती जे निवेदन द्यायचं, तो निवेदन देण्याचा मोर्चा आपण यशस्वी करू, एवढी मी सगळ्यांना. अकोले मार्गे सेमी स्पीड हायवे रेल्वे गेली पाहिजे या विषयासंदर्भात आज जी बैठक झाली त्यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते आणि खरं तर पत्रकार बांधवांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता या लढ्याला एक पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या लढ्यामध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त इच्छित करते आणि त्याचप्रमाणे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांनी या आंदोलनाला आपला सक्रिय सहभाग नोंदवावा हे आवाहन करू इच्छिते. खर तर आपण लहान असताना एकीचे बळ ही बोधकथा कदाचित ऐकली असेल आणि आज ती वेळ आलेली आहे की आपल्या अकोले तालुक्यात सर्व घटकांचे, सर्व जातीपातीच्या व्यक्तींनी एकत्र येऊन, सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपले राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची ही वेळ आहे. कारण हा लढा हा एका निवडणुकीचा नाहीये किंवा एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करण्याचा नाहीये, तर हा लढा आहे आपल्या अकोले तालुक्याच्या अस्मितेचा आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या शाश्वत विकासाचा हा लढा आहे. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करू इच्छिते की आपण सर्वांनी एकत्र येऊन जोपर्यंत अकोले तालुक्यामध्ये रेल्वेचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत सर्वांनी या गोष्टीचा पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे चाकण, संगमनेर येथे जे स्थायिक अकोलेकर आहेत त्या सर्वांनी येत्या 16 तारखेला प्रांत कार्यालयामध्ये आंदोलनास उपस्थित राहावे ही समस्त अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने मी प्रार्थना करू इच्छिते. धन्यवाद. कार्यकर्ते एकत्र आलोय, आमच्या सगळ्या पक्षीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र आलोय, राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र आलोय. पण मला आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं अकोले तालुक्यातल्या सर्व राजकीय पक्षांच्या मान्यवरांना, तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं हात जोडून कळकळीची विनंती करायची आहे की राजकारणाच्या वेळेला आपण सगळेजण राजकारण करूयात. निवडणुकांमध्ये आपल्या ज्या काही भूमिका ज्याला त्याला अदा करायच्या आहेत त्या जरूर करा, पण ही वेळ आता एकमेकांचे हेवेदावे काढण्याची नाही. ही वेळ आता अशी आहे की खरं तर आपण सगळेजण बघत असू तर रेल्वेच्या विषयामध्ये अकोले तालुका हा आज एकाकी आहे. अकोले तालुक्यात रेल्वे यावी ही जी आपली खूप वर्षाची मागणी आहे ती जर प्रत्यक्ष पदरात पाडून घ्यायची असेल तर आपल्याला सगळ्या अकोले तालुक्याला आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आज 16 तारखेच्या संगमनेरच्या प्रांत कार्यालयावरच्या लढ्यामध्ये एक आपली अकोल्याच्या जनतेची प्रचंड अशी एकजूट ही दाखवणं गरजेचं आहे. कारण जर संगमनेरला आपण एकजूट दाखवू शकलो नाही तर रेल्वे आपल्यापासून खूप दूर होतीच आणि भविष्यातही ती दूर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, माजी आमदार वैभव पिचड आणि सर्वच पक्षाची जी नेते मंडळी आहेत, अमित भाऊ भांगरे आहेत, मारुती मेंगाळ आहेत, मधुभाऊ नवले आहेत, मी सगळ्यांचीच नावं याकरता घेत नाही की आपल्याला सर्वांना ही मान्यवर मंडळी सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, पण आमची या निमित्तानं त्यांना सर्वांना हात जोडून आता कळकळीची विनंती आहे की कृपा करून कुणीही बघ्याच्या भूमिकेत आता थांबू नका, कुणाच्याही निरोपाची, निमंत्रणाची वाट बघू नका. कारण गावागावामध्ये आम्ही जेव्हा कालपासून फिरतोय तेव्हा आम्हाला जाणवतंय की गावागावातल्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पक्ष बाजूला ठेवून सगळी गावं एकत्र येत आहेत. त्या दिवशी गाव बंद ठेवून या लढ्यामध्ये सहभागी होण्याचं नियोजन गावागावामध्ये सुरू झालेलं आहे. पण तरी देखील एक सूर गावामध्ये आम्हाला आढळला की अजून नेते मंडळी तितक्या ताकदीनं, म्हणजे जेव्हा त्यांची स्वतःची निवडणूक असते
तेव्हा स्वतःच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने ही सगळी नेते मंडळी सगळ्या ताकदीसह उतरतात, मग हा जर जनतेच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे, तर ह्या रेल्वेच्या प्रश्नामध्ये अजूनही अकोले तालुक्यातली ही मान्यवर मंडळी का उतरलेली नाहीत, हा लोकांचा प्रश्न आहे. आणि तो आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्या सर्वांना, आपल्या सर्वांच्या वतीनं, अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीनं आम्ही नम्रतापूर्वक विनंती करतोय की या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही कुणालाही बाजूला ठेवू इच्छित नाही, कारण आम्हाला माहिती आहे हा रेल्वेचा लढा खूप व्यापक मोठा आहे. हा विषय खूप मोठ्या ताकदीचा आहे. हा छोटा प्रश्न नाहीये. हा केंद्रीय पातळीपर्यंत जाऊन लढावा लागणारा प्रश्न आहे. आणि म्हणून याच्यात आमची कार्यकर्ते म्हणून असलेली ताकद मर्यादित आहे. आम्हाला तुमच्या सर्वांच्या सोबतीची, तुमच्या सर्वांच्या ताकदीची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी या जनलढ्यामध्ये सहभागी व्हावं ही या निमित्तानं मी सर्वांना विनंती करणार आहे. दुसरी एक विनंती तालुक्यातल्या युवा वर्गाला करणार आहे की खरं तर आमची पिढी लढत आली, आपल्या आधीच्या पिढ्यांनी हक्काचं पाणी मिळवलं, रेल्वेसाठी आम्हीही खूप वर्ष फक्त म्हणत राहिलो, मागण्या करत राहिलो, पण प्रत्यक्ष आता जेव्हा ही निकराची लढाई आलेली आहे जी अंतिम टप्प्यामध्ये, आणि जर आपण खऱ्या अर्थानं या तालुक्यातला सगळा युवा वर्ग या लढ्यामध्ये उतरला तर आणि तरच, म्हणजे शेतकऱ्यांनी या लढ्यात उतरावं, व्यापाऱ्यांनी या लढ्यात उतरावं, विद्यार्थ्यांनी या लढ्यात उतरावं, महिलांनी या लढ्यात उतरावं आणि स्वयंस्फूर्तीनं उतरावं. आम्ही काही जणांनी आम्हाला विचारलं की तुम्ही त्या दिवशी अकोले शहर बंद ठेवणार आहात का? आम्ही नम्रतापूर्वक सांगितलं की आम्ही शहर अजिबात बंद ठेवण्याच्या भूमिकेचे नाही, पण याचा अर्थ असाही नाही की मोर्चाला ज्यांना जायचंय त्यांनी जावं आणि आम्ही आमचा फक्त व्यवसाय करत बसू. आमची त्या सर्व व्यापारी वर्गालाही खूप नम्र विनंती आहे की तुमचे उद्योग व्यवसाय चालू राहू द्यात त्या दिवशी, पण त्या दिवशी तुमच्या घरातली 4 माणसं तुमच्या असलेल्या गाडीसह त्या मोर्चामध्ये कशा पद्धतीने सहभागी होतील हेही आपण करा. या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाचा या रेल्वे लढ्यामध्ये सहभाग असला पाहिजे, तर आणि तरच हा लढा आपण यशस्वीतेकडे घेऊन जाऊयात. आपल्या 2 प्रमुख मागण्या आहेत. आपली एक मागणी आहे ती म्हणजे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे जी आहे ती कोणत्याही परिस्थितीत अकोले तालुक्याच्या हद्दीतूनच गेली पाहिजे आणि तिला एक थांबा अकोले तालुक्यात असलाच पाहिजे. त्याचबरोबर आपली दुसरी मागणी आहे की शहापूर ते शिर्डी व्हाया अकोले हा देखील नवीन रेल्वे मार्ग आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. आणि जाणीवपूर्वक या दोन्ही मागण्यांसाठी आपण परवाच्या लढ्यात आपली सगळी ताकद एकवटणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना नम्र विनंती करून थांबतो की तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी व्हावं अशी या तालुक्यातल्या आम जनतेची विनंती आहे. त्या जनतेच्या वतीनं अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीनं आम्ही सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतो की तुम्ही 16 तारखेच्या संगमनेरच्या प्रांत कार्यालयावरच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि या लढ्याचा भाग व्हावं. ही अकोले तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाची अत्यंत कळकळीची आणि अशा आंतरिक अशा प्रकारची इच्छा आहे. आपण पत्रकार मित्रांनी जो पुढाकार घेतला, बाजीराव दराडे आणि बाकी सगळ्या सहकाऱ्यांनी जो पुढाकार घेतला, त्याचा परिणाम म्हणून एक चांगलं वातावरण जनतेमध्ये सकारात्मक बनलेलं आहे. आणि हळूहळू शासनाच्या दरबारी सुद्धा या मागणीचा दबाव यायला सुरुवात झालेली आहे. ही अत्यंत सकारात्मक गोष्ट घडलेली आहे. अकोल्यात एक पहिला दणका जो आपण तहसील कार्यालयामध्ये दिला, त्याचा परिणाम म्हणून सबंध प्रशासनापर्यंत आपली मागणी गेलेली आहे. आणि इतर लोकांच्या मागणीपेक्षा अकोल्याच्या नागरिकांची मागणी वेगळी आहे. हे वेगळेपण सुद्धा शासन दरबारी याच्यामुळे गेलेलं आहे. इतर लोकांना जो जुना संगमनेर वरून जाणारा जो मार्ग आहे तोच झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी अनेक खासदार आमदारांची, विशेषतः सिन्नर संगमनेर पासून तर मंचर पर्यंतच्या लोकप्रतिनिधींची आहे. मात्र ते तसं होत असताना अकोल्यात एक थांबा दिला पाहिजे आणि अकोल्याच्या थांब्यासह नाशिक पुणे रेल्वे झाली पाहिजे ही आपली वेगळी मागणी आहे. त्याचबरोबर आपली आणखीन दुसरी मागणी ही विशेषतः आदिवासी विभागाला मुंबईला जोडणारी मागणी आहे. ती आपली जुनी मागणी आहे आणि या निमित्ताने ती आता परत केंद्रस्थानी येते. ती मागणी म्हणजे शिर्डी अकोले शहापूर रेल्वे झाली पाहिजे आणि अकोले तालुक्याला, सबंध अकोले तालुक्याला मुंबई बरोबर जोडलं पाहिजे ही मागणी सुद्धा या निमित्ताने केंद्रस्थानी येते आहे. काल महेश नवले आहेत, विनयजी सावंत आहेत, बाजीराव दराडेजी आहेत, सुरेश नवले आहेत, बाकी अनेक कार्यकर्ते आपले
त्यांनी काल दौरा सुरू केला आणि अनेक गावांमध्ये त्यांच्यासह मी सुद्धा गेलो. लोकांमध्ये अत्यंत सकारात्मक भावना या आंदोलनाबद्दल आहे आणि 16 तारीख जे आपण प्रांत कार्यालयावर धडकणार आहोत त्याच्यासाठी गावोगावचे सगळे लोक हे पक्ष पार्ट्या विसरून, जात धर्म विसरून एकत्र येत तयारी करतायत असा अनुभव गेल्या 2 दिवसामध्ये आम्हाला आला. मात्र दुसऱ्या बाजूला आज तातडीनं पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की दिवस खूप कमी असल्यामुळे केवळ 8-10 गावांपर्यंतच आम्ही जाऊ शकलेलो आहे. जोपर्यंत आपण प्रत्यक्ष जात नाही तोपर्यंत त्या लोकभावनेचं रूपांतर कॉन्क्रीट नियोजनामध्ये होत नाही आणि मग त्यामुळे संगमनेरच्या मोर्चामध्ये त्यांचं येणं सुनिश्चित होत नाही, ही काळजी आम्हाला वाटते. हे जर करायचं असेल तर सर्वपक्षीय नेते हे आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते जे नियमितपणाने वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये, निवडणुकांमध्ये सक्रिय असतात त्यांनी सक्रिय होण्याची आवश्यकता आहे. एक खेदाची बाब आम्हाला इथे नमूद करायची आहे की अनेक नेते आले, त्यांनी पाठिंबा जाहीर केला, मात्र परत ज्या प्रकारे त्यांनी तुटून गावागावात जाऊन सक्रियपणाने आपलं केडर मोबिलाइज करायला पाहिजे आणि एक कॉन्क्रीट नियोजन करून मोर्चाला जाण्यासाठीची जी सबंधपणाने व्यवस्था, यंत्रणा ही लोकांच्या सहभागातून उभी करायला पाहिजे, याच्यामध्ये अनेक नेते हल्लेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे आणि त्याच्याबद्दलची काळजी व्यक्त करण्यासाठी सुद्धा आज आम्ही पत्रकारांच्या समोर आलेलो आहे. निवडणुकीच्या वेळी आणि वेगवेगळ्या इतर आंदोलनांमध्ये, मला त्या आंदोलनांची नावं इथं घ्यायची नाहीयेत, त्या आंदोलनामध्ये जसं प्रचंड कष्टाने हे लोक उतरतात आणि स्वतःच्या घरची लढाई असल्यासारखं नियोजन करत जणू काही तो लढा हरला जिंकला तर मी हरलो जिंकलो या ताकदीनं उतरतात, त्या ताकदीनं अनेक लोक अद्याप सुद्धा हल्लेले नाहीत. आम्ही संयोजन समितीच्या वतीनं त्यांना विनंती करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी पुन्हा आलेलो आहे की हा निर्णायक लढा आहे, ऐतिहासिक लढा आहे, पुढचे 100 वर्ष याचे परिणाम होणार आहे. त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मितांच्या लढाया आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिगत लढाया आहेत, निवडणुकींच्या लढाया आहेत, याच्यापेक्षा सुद्धा अकोल्याच्या जनतेला विकासाच्या प्रक्रियेशी जोडण्यासाठी हा लढा त्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे. अस्मितांच्या लढाईमध्ये आपण जितक्या हिरिरीनं भाग घेतो तितका सुद्धा भाग हा भौतिक लढाईसाठी जर घेणार नसू तर ही याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणतीच नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही सर्वांना हात जोडतोय, ज्यांची ज्यांची ताकद आहे, उदाहरणार्थ सहकारामध्ये काम करणारी मोठी कार्यकर्त्यांची फळी ही अकोले तालुक्यात आहे आणि ती सक्रिय झाली तर त्यांचा प्रचंड मोठी मदत वेगवेगळ्या गोष्टींसाठी होते. मात्र पाठिंबा दिला, मात्र ही सहकारातली फळी तितक्या प्रमाणात अजून सुद्धा या लढ्याच्या नियोजनामध्ये सक्रिय झालेली आम्हाला दिसलेली नाहीये. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा राखीव मतदारसंघ आहे. त्या राखीव मतदारसंघामध्ये इच्छुक लोकांचं आणि लढाई करणारे माजी आजी हे असे आमदार खासदार असणारे लोक, त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे, पण ते तितक्या ताकदीनं सक्रिय झालेत असं अद्याप तरी आम्हाला वाटत नाहीये. आणि म्हणून त्या सर्वांनी सक्रिय व्हावं, आमच्याकडून विनंती करायला आम्ही कमी पडणार नाही, याच्यासाठी जनतेच्या समोर परत एकदा आम्ही सगळ्यांना हात जोडतोय. पूर्ण ताकद लावा. एकदा लढाईमध्ये आपण जरा 19-20 झालं, कमी पडलो की मग कॉमेंट पास करणारे अनेक असतात. युद्धात जिंकले, तहात हरले, शेतकरी नेते मॅनेज झाले, त्यांना काहीतरी पॅकेज मिळालं, हे कॉमेंट्स आम्ही आयुष्यभर ऐकत आलेलो आहे. पण लढाई उभं करणं किती अवघड असतं हे प्रत्यक्षात लढाईत जे उतरतात त्यांना कळतं. त्यामुळे आम्हाला मागे ठेवा आणि तुम्ही पुढे व्हा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारे उणीव राहिली अशी कॉमेंट करण्याची गरज पडणार नाही, ही विनंती करण्यासाठी आम्ही आज इथे आहोत. मला सरपंचांना आवाहन करायचे, सगळ्या तालुक्यातल्या गावकऱ्यांच्या सरपंचांना निवडून आलेले आहेत, गावाने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. या नेते मंडळींनी आता आम्ही आव्हान केलं, ते कितपत सक्रिय होतील हे काय ठरवेल, पण सगळ्या सरपंचांना मला विनंती करायची, आम्ही ज्या ज्या गावात गेलो अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद त्या सरपंचांनी दिला आणि त्यांनी गावाच्या ग्रामसभा घेऊन ठराव करण्याच्या बद्दलचा पुढाकार घेतलाय. आणि अनेक गावांनी त्या दिवशी शेतीचा तोडा जो आपण शेतीमाल काढतो भाजीपाल्याचा, तो बंद ठेवण्याची भूमिका घेतली, जेणेकरून गावागावातल्या पिकअप मोकळ्या राहतील आणि डिझेलची व्यवस्था लोकवर्गणीतून करून अशा पिकअप भरून आणण्याचा शब्द हा अनेक गावातल्या सरपंचांनी, अनेक गावातल्या सोसायटीचे जे चेअरमन्स आहेत त्यांनी
आणि गावातल्या युवक मंडळांनी आम्हाला दिलेला आहे. ज्या गावात आम्ही पोहोचू शकलो नाही त्यांना आम्हाला विनंती करायची आहे की त्यांनी हाच पॅटर्न फॉलो करावा. शेतकऱ्यांनी शेतीमालाचा तोडा त्या दिवशी बंद ठेवून गावात ज्या पिकअप आहेत, वाहतुकीची इतर साधनं आहेत, त्याची पेट्रोल डिझेलची व्यवस्था गावाच्या सहभागातून करावी. महिला मंडळी मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये बसून, बाकी शेतकरी बसून मोठ्या संख्येने आपण 10 वाजता अकोल्याच्या बाजार तळावर जमतोय त्या ठिकाणी त्यांनी यावं. त्याचबरोबर जेन झी ज्याचा उल्लेख आपल्या अनेक लोकांनी केला, विशेषतः पुण्यात आणि नाशिक मध्ये राहणारे नोकरीसाठी गेलेले जे सगळे आपले तरुण आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की त्यांनी गावाकडे एक फोन करावा. एक फोन रेल्वेसाठी, हे हात जोडण्यासाठी आम्ही आहोत. त्या सगळ्या शहरातल्या विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी घराकडे एक फोन करावा. आणि हे जे लोक आज लढतायत, तुमच्या घरातला एक माणूस माझ्या वतीने मोर्चात पाठवा अशी विनंती पुण्यात गेलेल्या, नाशिकला असलेल्या, मुंबईला असलेल्या आपल्या तरुणांनी घरी करावी. आणि त्या ठिकाणी शहरात असलेल्या तरुणांच्या ह्या फोनला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत त्यांनी स्वतःचं साधन घेऊन अकोल्याच्या बाजार तळावर 10 वाजता उपस्थित राहावं अशी सुद्धा विनंती मला त्यांना करायची आहे. पत्रकार मित्रांचे परत एकदा मला लाख त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की काहीही अपेक्षा न ठेवता स्वतःची लढाई म्हणून ते लढतायत. त्याच्याच जोडीला या तालुक्यातील शिक्षक आहेत, या तालुक्यातील व्यापारी आहेत, टपरीधारक आहेत, बाकी वेगवेगळ्या संघटना आहेत. पुरेशा प्रमाणात त्यांनी अजून सक्रियता दाखवलेली नाही, पाठिंबा दिलाय, पण सक्रियपणाने त्यांनी उतरावं. वसंतराव मनकरांनी मला कानात सूचना केली की व्यापाऱ्यांची संध्याकाळी उद्या बैठक घेता येईल काय, टपरीधारकांची घेता येईल काय. जरूर तो प्रयत्न करावा आणि पूर्ण ताकदीनं त्यांनी हे करावं. शेवटचं वाक्य बोलून मी संपवतो. आपण चाकणला जाणार, दिल्लीला जाणार, कलकत्त्याला जाणार, बोलणं सोपं आहे, पण संगमनेरची लढाई किती ताकदीनं होते, किती लोक उतरतायत, जनतेचा किती सहभाग होतोय आणि पक्षीय पार्टीच्या मधले आर्थिक अंतर्गत गोष्टी बाजूला ठेवत सगळे नेते किती एकोप्यानं जबरदस्त ताकदीनं संगमनेरला उतरतायत, याच्यावर पुढच्या लढाईचं संबंध भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे मला विनंती करायची आहे की फर्स्ट इम्प्रेशन हे फार महत्वाचं असतं, ते संगमनेरला आपण सगळ्यांनी द्यावं, पूर्ण ताकद लावावी. हे कळकळीची विनंती आणि आव्हान हात जोडून अकोलेकरांना मी करतो. मला वाटतं याच्या पलीकडे आता काळीच फक्त बाहेर काढून तुमच्या पुढे ठेवणं एवढंच आमच्याकडून बाकी राहिलेलं आहे. आमच्या भावना समजून घेऊन राजकारण बाजूला ठेवत पूर्ण ताकदीनं या आंदोलनामध्ये या, ही विनंती आमच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला करतो.